तर समोर आहे मुंबई अहमदाबाद हायवे आणि त्याला लागून ही महालक्ष्मीची यात्रा। समोर आहे बाईक पार्किंग। एका बाईक पार्किंगचा चार्ज 50 रुपये। तर ही महालक्ष्मी जत्रेतली मेन एंट्री आहे बघा। मेन एंट्री इकडे महाराष्ट्र पोलीस तैनात आहेत। तुम्ही CCTVच्या अंडर खाली आहात हे लक्षात ठेवा। आणि हनुमान जयंतीच्या दिवशी रात्री 12 वाजता इकडनं तो पुजारी मध्यरात्रीच्या सुमारात झेंडा घेऊन जातो आणि समोर तुम्हाला गड दिसत असेल, महालक्ष्मी गड। जे टोक दिसतंय त्या टोकावर तो झेंडा नेऊन लावतो। त्याच्या अंगात वारा आलेला असतो। तो झेंडा आता लावलेला आहे पण तो दिसणार नाही आपल्याला व्यवस्थित। तर हे महालक्ष्मीचे मेन मंदिर तिकडे वर गडावर आहे। तिकडे तो झेंडा रात्री 12 वाजता लावला जातो। हे टोक बघू शकता तुम्ही। हा बघा ट्रक भरून आलाय गुजरातवरून खास जत्रेसाठी। तर मंडळी, पूर्वी जत्रेला कशी मजा असायची। सर्व लोक पायी यायचे, कोणी बैलगाडीने यायचे। तर ज्याच्याकडे स्कूटर असली तो मोठा सेट। तर मी आता आलतो थोडा जत्रा सोडून बाजूला जी शेतं आहेत त्या शेताकडे आलतो फेरफटका मारायला। इकडे आल्याच्या नंतर बघितलं तर प्रत्येक शेतामध्ये जवळजवळ 50 ते 60 पत्रावल्या पडलेल्या आहेत। लोक लांबून लांबून येतात, इकडे जेवण बनवतात आणि पत्रावल्या तशाच टाकून जातात। ज्याचा नाहक त्रास आमच्या शेतकऱ्यांना भोगायला लागतो। तुम्ही जेवल्याच्या नंतर पत्रावल्या जमा करा आणि त्या पेटवून टाका, कारण तुमचे बघून दुसरे लोक पण अशीच करतील। तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं करू नका तुम्ही। तर मंडळी, आपण एंट्री केली आता महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये आणि संध्याकाळचे वाजले 4 आणि हळूहळू आता गर्दी वाढायला सुरुवात झाली। तर मंडळी, आजचा 4था दिवस आहे। मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा ती म्हणजेच महालक्ष्मीची यात्रा। लांबून लांबून भाविक या जत्रेमध्ये येत असतात। महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही जत्रा प्रसिद्ध आहे। या जत्रेमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू मिळतील। इथे मूर्त्या आहेत विकायला, तुम्ही बघू शकता। ₹100 चष्मा कोणताही घ्या। इकडे कपड्याचं सेल आहे, फक्त 50 रुपये। कोणताही कपडा घ्या, तुम्हाला 50 रुपयामध्ये मिळेल। इथे भला मोठा वाघ तुमच्यावर टपून बसलाय, सांभाळून जा। तर इकडे आहेत लहान मुलांचे खेळणे, पाहिजे त्या व्हरायटीमध्ये तुम्हाला खेळणे मिळतील। इकडे तुमचा फोटो तुम्हाला T-शर्टवर छापून मिळेल। मशीन सुद्धा अवेलेबल आहे इथे। सफेद कांदा पण विकायला आलाय, पाहिजे तर तुम्हाला मिळेल। भुईमुगाचा शेंगा आणि वेगवेगळ्या प्रकारची बोरं आहेत इकडे। घरगुती वापराच्या वस्तू, कढई, कोयते तुम्हाला एकदम स्वस्त दरामध्ये मिळतील। इकडे मच्छी बघा किती मोठी आहे। कोणती मच्छी आहे काय माहिती, ओली मच्छी, सुकी मच्छी, तुम्हाला पाहिजे तशी तुम्हाला मच्छी मिळेल। आता इकडे बघा काय आहे ते, हे बघा इकडे सर्व प्रकारची मच्छी तुम्हाला इकडे मिळेल। आता इथे बघा किती मोठी मच्छी आहे, कोणत्या प्रकारची। मच्छीचं पण एक मोठं मार्केटच सजलंय। नक्की जत्रा आहे की मच्छी मार्केट आहे। इकडे सर्व भुजिंगचे लाईन्स आहेत। तुम्हाला ताजी कोंबडी कापून आणि लगेच भुजिंग बनवून मिळेल, फक्त 100 रुपये पाव।
इकडे बॅग्स आहेत विकायला. पाहिजे त्या क्वालिटीमध्ये तुम्हाला बॅग्स मिळेल. लहान मुलांच्या, मोठ्या मुलांच्या सर्व प्रकारच्या बॅटरीज तुम्हाला मिळतील इकडे. तर मंडळी, इकडे आलतो वडापाव खायला, पण इकडे आल्याच्या नंतर बघितलं तर इकडे पण तीच अवस्था आहे. सगळ्या शेतामध्ये घाण करून टाकले सर्व, आणि जागजागी इकडे आहेत ताडीमाडी केंद्र. सगळीकडे ताडीचे स्टॉल आहेत. तर मी तुम्हाला सांगेन, ताडी पिऊ नका, कारण आंबट ताडी असते, आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. ताई माई अक्का, ताडीवर मला सिक्का, नाहीतर मारीन तुमचे बुक्का. तर आत्ता आलोय पालण्याच्या सेक्शनमध्ये. मौत का कुआ, काय नजारा आहे. सगळीकडे मोठे मोठे पालणे.